डाळ टाकली भाजायला मटकीची. अशी भाजून घेऊ आपण लाल जरद चांगले. लाल जरद भाजून झाली तर इथं एक कांदा लसूण टोमॅटो घेतले. डाळ आपली काढून घेऊ. जे आपले डाळ भाजलेले आहे का नाही ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक थोडी बारीक असे बारीक वाटून घेतले. इकडे गरम पाणी ठेवले. कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घेतले. लसूण ठेचून घेतलाय. कढई तापली आहे. कढईत आता तेल टाकून घेतले. तेल तापले. तेलामध्ये लसूण टाकते. लसूण टाकला. जिरे मोहरी तर काय खात नाही आली. लसूण चांगला लाल झाला की त्यात कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकला त्यात कांदा टाकते. कांदा लाल झाला की त्यात टोमॅटो टाकते. कांदा आणि टमाटे कसं लाल झाले त्यामध्ये आता काय करते, हळद टाकते, मसाला टाकते, धनेपूड टाकते आणि गरम मसाला टाकते. हलवून घेते. हलवून झालं. हे सगळं असं भाजलं. त्याच्यामध्ये ते मटकी वाटलेली डाळ ती टाकते. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतते. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकले. गरम पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्या चवीपुरतं मीठ टाकते. हे असं झाले. आता ह्याला आपण थोड्या वेळ शिजायला ठेवूया. शिजून झालं. थोडी शिजले की मग हे टाकू, काय शेंगदाण्याचा कूट टाकूया. बघा आपले डाळ शिजत आले. शिजत आल्याच्या नंतर कूट टाकते शेंगदाण्याचा 2 चमचे. हे असे पातळच असते बरं का भाकरी संग खायला. नाहीतर माणसांनी किती पातळ केली. आणि त्याच्यावरनं कोथिंबीर टाकते. झालं. ह्याला 5 मिनिटं शिजवून देते. अजून ते शिजले नाही, थोडेसे कच्चेच होते. थोडे शिजवून देते. हे बघा असे झाले डाळ. आता हिला भाकरीत चुरून खा नाहीतर भातासंग खा. झाली ना एकच नंबर.